श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर खूप दिवसानंतरची इच्छा होती ते आज होणार आहे पुरी. म्हणजे पावसाचं वातावरण इतकं छान सुरू आहे बाहेर की तुम्हाला काय सांगू. म्हणून मग आज आईला खायचे होते बरबटीचे वडे. त्याच्यामुळे आईने मगाशीच आहे ना बरबटीची डाळ ही भिजू घालून दिली होती. तर ती आता भिजलेली आहे. म्हटलं चला आता मिक्सरमधून ती म्हणजे अशी जे दरदरी आहे ना ही काढून घेते. आणि अचानकच आमचं सकाळी जे माझं मिक्सर आहे ना हे खराब झालं. त्याचं बटनच होत नव्हतं चालू. तर ते तरी बरं चांगलं की आमच्या इथं आणखीन 2 मिक्सर अवेलेबल होते. तर त्याच्यामुळे मग मी आहे ना जे जुनं माझं मिक्सर आहे ना हे बाहेर काढलेलं आहे. आणि माझं जे माझ्या लग्नातलं मिक्सर आहे ना हे आता नीवच्या पप्पाला म्हटलं की बा हे सुधरून आणा, म्हणजे त्याचं बटनच चालू नव्हतं होत. तर म्हणून मग आता त्यांनी ते मिक्सर आहे ना हे नेलेलं आहे सुधरवण्यासाठी. तर म्हणून मग आता इथे जी डाळ आहे ना ती पूर्ण अशी दरदरी मी मिक्सरमधून बारीक काढून घेत आहे. आणि बाहेर मस्तपैकी पाऊस सुरू होता. तर आज आम्ही बरबटीचे वडे बनवणार आहोत. तर म्हणजे कसं आईला अचानकच बरबटीच्या वड्यांची आठवण आली. मी म्हटलं चला त्याच बहाण्याने आपल्याला पण खायला मिळेल. तर म्हणून मग आता मस्तपैकी इथे आता ही डाळ काढून घेते. त्यानंतर मग आमच्या कॅरीमध्ये आहे ना पालक पण निघालेला आहे. तर याच्यामध्ये मी आहे ना पालक पण ॲड करणार आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हणतो पण त्याला कांदा, त्यानंतर हिरव्या मिरचीचा पेस्ट हे सर्व टाकणार आहे. आणि जशी मार्केटमध्ये मिळतात ना वडे हॉटेलमध्ये, आम्ही तसेच आता हॉटेलमधले सारखेच वडे बनवणार आहोत. तर म्हणून आता ही अशा प्रकारे ही जी डाळ आहे ना ही अशी दरदरी आपल्याला मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घ्यायची आहे. तर आता चला आता ही बारीक झाली. तर मी लवकर आता इथे आहे ना पालक पण कट करून घेते. तर हा पालक आमच्या कॅरीमधला आहे जो आम्ही मागं लावला होता. मस्त हिरवा हिरवा हा पालक निघालेला आहे आता. तर हा अशा प्रकारे पूर्ण कट करून घेते. त्याच्यानंतर मग जे आपलं डाळीचं मिश्रण आहे ना याच्यामध्ये टाकणार आहे. आणि मग कांदा लसण वगैरे जर तुम्हाला वाटलं तुम्ही लसण पण टाकू शकता, कारण की लसण पण खूप छान लागते. म्हणजे लसणाची जी टेस्ट आहे ना ते पूर्ण वड्यामध्ये येते. मी एक वेळा खाल्ले होते पण मी याच्यामध्ये टाकणार नाही आहे. जर तुम्हाला वाटलं तुम्ही टाकू शकता. तर आता इथे मी आहे ना हिरव्या मिरचीचा पेस्ट हा तयार करून घेतलेला आहे. तर हा डाळीमध्ये टाकून देणार. आणि इथे मी थोडंसं जे बॅटर आहे ना हे वेगळं काढून ठेवलं साईडला. कारण की आम्हाला जसे वडे खायचे आहेत ना तर तसे पप्पांना खायचे नव्हते. म्हणून मग आम्ही आहे ना पप्पांसाठी वेगळे वडे बनवणार आहोत. म्हणजे जे डाळ मी अशी दरदरी काढलेली आहे ना पप्पांना तसे नव्हते पाहिजे. पप्पांना पूर्ण बारीक डाळीचे पाहिजे होते. तर म्हणून मग आता थोडंसं बॅटर मी हे वेगळं पप्पांसाठी काढून ठेवलं. तर अगोदर इथे आम्ही आमच्या वड्यांचं बॅटर तयार करून घेते. तर सर्वात अगोदर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तूप, त्याच्यानंतर 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे. आणि मी ओवा पण याच्यामध्ये टाकलेला आहे. तर आता याच्यामध्ये टाकत आहे थोडीशी हळद टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ पण टाकायचं आहे. पण त्याच्या अगोदरच मी हे सर्व मिश्रण टाकून देत आहे. म्हणजे मसाले वगैरे काय काय असते तर ते. तर इथे आता 2 चम्मच मी ना हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकून देत आहे. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पालक आणि तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे मी. पण ते शूट करणं झालं नाही कारण की मधातच आमची इथली आहे ना लाईट गेली होती. तर सर्वात अगोदर आई इथे आता पप्पांना आहे ना असे पूर्ण डाळीचे म्हणजे जे बारीक डाळ होती ना त्याचे वडे पाहिजे होते. तर आई आता ते अगोदर बनवून देत आहेत पप्पांना. आणि त्याच्यानंतर मग जे आम्ही म्हणजे जे आम्हाला जसे वडे पाहिजे होते ना ते मी बनवणार आहे. तर इथे आमची निहू वाट पाहत होती की आजी भजे कधी देते, कारण की आमच्या निहूला आहे ना भजे खूप आवडतात. तर ती इथे आजीला म्हणत होती आजी मला लवकर भजे दे तळून. तर तिच्या आजीने म्हटलं थांबून जा, तर तुला देते भजे. पण त्याच्या अगोदर आमच्या निहूने ना हे अशा प्रकारे हे काम केलेलं आहे. म्हणजे जे पण म्हणजे सांडूपड त्याच्यामध्ये जास्त आहे. तर इथे मगाशी आम्ही ना तुरीची डाळ ही निसली होती. तर त्याच्यामधलं जे पण ती सालीची डाळ होती ना ती आईने एका चाळणीमध्ये भरून ठेवली होती. पण कशाच आमच्या निहूनी ती पूर्ण फरशीवर आहे ना अशी फेकून दिली. आणि मग म्हणते की मम्मी आता तू उचल, मी उचलणार नाही. तर इथे आता आमच्या निहूच्या चांगल्याच नौटंक्या आमची निहू आता शिकलेली आहे करणं. नाही मुंगूस कर, मुंगूस कर, मुंगूस सर एका मुंगूस कर. असं करत असते का? दाखव. टायगर कसा करते आधी सांग. टायगर कसा करते? असं करते का टायगर? हो का? तर चला लाईट आलेली आहे इथे आणि खूप छान वाटत आहे कारण की अंधारामध्ये बरोबर काही दिसत नव्हतं. तर आईने अगोदर त्याचे वडे तळले होते म्हणजे जे पप्पांना पाहिजे होते त्याचे. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे निहूसाठी भजे तळून दिले. आमच्या निहूला भजे खूप आवडतात म्हणून. आणि दुसरीकडे आई आता जे बरबटीचे वडे आम्हाला जे जसे बरबटीचे वडे पाहिजे ना तर ते तयार करत आहेत. अगोदर आईने अशा प्रकारे जे गोड आहेत ना त्याचे हे तळून घेत. त्याच्यानंतर मग प्लेटीच्या साहाय्याने ते आता दाबून मस्तपैकी त्याचे वडे बनवत आहेत.
तर माझ्याच्यानी आहे ना अजिबात म्हणजे असं राहुलं चाललं नव्हतं, कारण की वरून मस्तपैकी पाणी येत होतं आणि खालून हे असे गरम गरम वड्यांचा जो सुगंध सुटला होता ना घरामध्ये, की तुम्हाला काय सांगू. तर मी आहे ना आईला अगोदर म्हटलं बा तुम्ही गरम गरम खाऊन घ्या, त्याच्यानंतर मग मी खाणार. तर इथे आता आईला मी प्लेट नेऊन दिली. त्यानंतर मग इथे आता मी माझ्यासाठी वडे बनवत आहे आणि माझ्याच्याने कंट्रोलच नव्हतं होत, कारण की खूप दिवसानंतर मी हे वडे खात आहे. म्हणजे तरी आम्ही दिवाळीचे वडेच बनवले होते, तेव्हापासून आम्ही ना हे वडे बनवलेच नाहीत. तर कंट्रोल नव्हतं होत. तर आता न्यू पण शांत बसलेली होती, तिच्या आजीकडे होती, ती भजे खात होती. आणि न्यूच्या पप्पांना ना हे वडे खायचे नव्हते, कारण की त्यांना होता उपास. त्याच्यामुळे मग ते म्हणत होते बा तुम्ही कसं आहे जेव्हा मला उपास असतो तेव्हाच तुम्ही चांगलं चांगलं बनवून खाता. तर त्यांना म्हटलं होतं मी बा तुमचा उपास होऊ द्या, मग तुम्हाला पण मी आहे ना बरबटीचे वडे बनवून तुम्हाला खाऊ घालणार. तर सर्व आता खाणं वगैरे झालं होतं आणि मग तुम्ही बघू शकता आता आमच्या इथं आहे ना पाणी साचलं की आमच्या निहूला वेगळीच मजा येते, म्हणजे पाण्यामध्ये खेळण्याची वेगळीच मजा येते. तर ती आहे ना म्हणजे तिने कपडे पण काढले नाही आणि तशीच पाण्यामध्ये गेली मस्त्या करायला. आणि तिला किती वेळा म्हटलं ना की बा तू अशी नको पाण्यामध्ये जाजो, पण ती कशाचं ऐकते. तिला पाणी दिसलं की तिच्याने कंट्रोलच होत नाही. तर ती आता मस्त वरून पाऊस सुरू होता आणि खाली इथे पाणी आहे ना आमची इथं साचते. तर त्याच्यामध्ये ती रोज आता आहे ना मस्त इतक्या करताय की तुम्हाला काय सांगू. गोल गोल फिर नेहू, नेहू गोल गोल. फिश कशी करते, फिश फिश कशी करते, अशी करते का. आमच्या न्यूला मजा येते पावसामध्ये आंघोळ करायला. आता पाऊस आला आणि आमची नेहू पाण्यामधून निघतच नाही आहे. मला पण म्हणते मम्मी तू खेळायला चल बाहेर. बघा नेहू बस कर ना, नेहू किती वेळ झाला. नेहू चल काय नेहू तुला भाऊ कुठे झाला, भाऊ कुठे झाला दाखव, भाऊ दाखव इकडे. तशी नको जाऊ ना आतमध्ये, टॉवेल आणते ना मी इथेच आणते ना टॉवेल. अगं तुझा भाऊ तर दाखव, भाऊ दाखव तुला. आंघोळ कुठं करते, थांब मी गरम पाणी लावते, थांब. धावू नाही बेटा थांब. तर काल आमची नेहू आमच्या बाथरूममध्ये पडली, तर तिला डोक्याला मागची फर्स्ट लागली. तर ब्लड पण निघत होतं आणि डोकं म्हणजे बेंड पण आलं, चांगलं सुजलेलं आहे. पण तिला औषध लावून दिली, त्याच्यानंतर म्हणजे क्रीम वगैरे लावली, तरी ती आता ऐकत नाही. ते पाण्यामध्ये चालली आणि ते डोकं आणखीन ओलं करत आहे. इकडे कुठे गेली तू. आता पूर्ण खेळबांडे आणत आहे. अरे भगवान काय करताय. आंघोळ करते. आंघोळीसाठी तू फोन नको ठेवू, फोन नको ठेवू. अगं याच्यामध्ये सेल कुठं, हा खराब होऊन जाणार पाण्याने. हा मग हा जा आता पूर्ण खेळबांडे चालले आमचे. न्यू त्याच्यामध्ये फोन आहे, अजून फोन आहे इकडे, आजीचा फोन आहे त्याच्यामध्ये, टाकून देशील पाण्यामध्ये. कुठे गेला, हा आजीचा फोन आहे, हा आईचा फोन आहे. तरी याला 10-15 वर्ष झालेले आहे. तर आईने हिला खेळायला दिला, तर ही मॅडम आमची पाण्यामध्ये घेऊन चालली. काय हा जा. आणि हा ससा पण आहे, हा ससा नसतो, हा ओला झाला ना, हा सोकणार नाही. आता ऊन थोडं तापत आहे, जा. हा आंघोळ करते, जा आंघोळ कर, आपण आंघोळ करते. तर हा फोन आईने तिला खेळायला दिला. या फोन म्हणजे किती जुना आहे, 10-15 वर्ष झाले. तेव्हा आई हा फोन यूज करत होते आणि सेम फोन पप्पांकडे पण होता, पण ब्लॅक कलरचा होता तो. तर पप्पांचा तर फोन माहीत नाही कुठे गेला. हा आईचा फोन आहे, बंद आहे आता. आणि आमची न्यू पप्पा मस्त खेळणे टाकत आहे आणि मस्त आता खेळायला सुरुवात केली तिने. हा चल रे आंघोळ कर. ॲपल सर्व खेळण्यांना तू आंघोळ करत होता. तूच जा खेळायला जा पण कर आंघोळ. आता त्या खेळणीची आंघोळ करते तर हा हा खेळ पहा ना, खेळणीची आंघोळ चालू आहे. खेळणीला म्हणते तू आंघोळ कर, मी आंघोळ करते. हा तुमचा फोन घेतला होता तिने आंघोळ करायला. नाही फोन आंघोळ नसते करत, तूच कर जा आणि तुझ्या खेळण्याला करायला. बस झोपली आता.
चला तर मग फ्रेंड्स, आता इथे मस्तपैकी मी गरम गरम वडे घेतलेले आहेत खाण्यासाठी. मग अशी याच्यासाठी खाल्ली नाही, कारण की आमची निहू पाण्यामध्ये खेळत होती, म्हणून मग मी तिच्याजवळच बसले थोडा वेळ. तर आता तिची तयारी करून दिली, त्यानंतर मी आली आता मस्त वडे खायला. आणि इतके छान वडे झाले की तुम्हाला काय सांगू. आणि पावसामध्ये वडे खाण्याची मजाच खूप वेगळी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आता निहूच्या आजीने निहूला मस्तपैकी मेहंदी काढून दिलेली आहे. पण कशाच आमच्या निहूला ती काढण्याची एक्साइटमेंट तिला जास्त आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट तिला ती मोडायची असते. तर आता काढली तर नाही, पण आता तिला मोडायची होती. पण तिला नाही म्हणत होती मी, पण कशाचे ऐकते ती मेहंदीच्या नांदी लागली होती आणि खूप नौटंक्या तिने सुरू करून दिल्या होत्या. कारण ना तुम्ही बघू शकता, आता अशा प्रकारे आमची न्यू खूप मस्त करत आहे. तर आता तिला म्हटलं तुला जे वाटेल तू तर कर, आता मी झोपते. कारण की रात्री खूप उशीर झाला होता आम्हाला, आम्ही टी व्ही पाहत बसलो होतो. तर कारण की आमच्या न्यूला झोप येत नव्हती, म्हणून आता इथे हॉलमध्ये बसलो. तर आता हिला घेऊन जाते मी वर झोपायला आणि तिला झोपून देते मग. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.